हाय, नमस्ते. आजचा दिवस आहे खूप स्पेशल. आज मी माझ्या मैत्रिणींसोबत जाणार आहे सर्वप्रथम स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी येथे. त्यानंतर आम्ही जाणार आहोत करंजी येथील कर्दंब ऋषींच्या आश्रमात, जे दत्तप्रभूंचे आजोळ आहे. आणि शेवटी वणीच्या देवीला जायचे. तर चला माझ्याबरोबर. तर आम्ही पोहोचलो आहोत दिंडोरी येथे. ॲक्च्युली माझ्या मैत्रिणींनी ह्या ट्रिपचे नियोजन केले होते. मी स्वप्नातही विचार केला नव्हता, इतकी अविस्मरणीय ही सहल होती. आणि आम्ही सर्व मैत्रिणींनी आमचं वय विसरून खूप एन्जॉय केलं. सकाळच्या फ्रेश ॲटमॉस्फिअरमध्ये आम्ही केव्हा करंजीला पोचलो ते कळलेसुद्धा नाही. वणीगडावर जात असताना सप्तशृंगी मातेचे प्रथम पाऊल येथेच पडले आणि तिच्या पावलाचे ठसे इथे उमटले आणि नाशिकची ही भूमी पावन झाली. अशा ह्या करंजी ह्या तीर्थक्षेत्राला भेट देऊन जो आनंद मिळाला, शब्दात वर्णन करणे अशक्यच आहे. मी आणि माझ्या सर्व मैत्रिणींनी रोजच्या आमच्या जीवनातील सुखदुःख विसरून ह्या दिवशीच्या प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद लुटला. आश्रमातील वातावरण इतके शांत, प्रसन्न आणि विलोभनीय होते. या प्रसन्न वातावरणात वेळ कसा गेला हे कळलेसुद्धा नाही. घनदाट झाडांनी वेढलेली मंदिरं आणि अजून तरी कमी गर्दी ह्यामुळे येथील वातावरणात एक वेगळीच अनुभूती मिळते. तर पौराणिक कथेनुसार येथे स्वयं गंगा प्रगट झाली आणि तिने ऋषींना पद्मासन घातलेली दत्तप्रभूंची मूर्ती भेट दिली. पूर्ण भारतवर्षात पद्मासन घातलेली दत्तप्रभूंची मूर्ती केवळ नाशिक येथील करंजी ह्या तीर्थक्षेत्रात पाहावयास मिळते. आश्रमातील सर्व मंदिरे आणि समाधी ह्यांचे दर्शन झाल्यावर आम्ही सर्वजणी आतुरतेने वाट पाहत होतो, ती म्हणजे 12 वाजताच्या आरतीची. प्रसन्न वातावरणात आरती संपन्न झाली. गंगा माता मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर अशा वेगवेगळ्या देवतेंचे दर्शन घेऊन झाल्यावरती आम्ही जरा विसावा घेत बसलो होतो. अविस्मरणीय अनुभव. दुपारच्या 12च्या आरतीनंतर आम्ही सर्व मैत्रिणींनी मिळून वनभोजनाचा आस्वाद घेतला आणि मग सुरू झाले खेळ. माझ्या सर्व मैत्रिणी ह्या खरंच सर्व गुणसंपन्न आहेत. तुम्हाला काय वाटते? पूर्ण व्हिडिओ बघा आणि नक्की मला कमेंट करा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहते. गीता मागे हो ना.
गाणं येतं आवडीचं म्हणून ते आठवावं लागेल. किती वेळा सांगितले हो बाप्पा तुम्हाला, मध्ये सांगितले बाप्पा तुम्हाला, इतके गोड खाऊ नका जप्पा जीवाला, जप्पा जीवाला. गोड गोड खाऊन तुमचा किडेल होतात, गोड गोड खाऊन तुमचा किडेल होतात. का नाही खात तुम्ही साधा वरण भात, का नाही खात तुम्ही साधा वरण भात. किती वेळा सांगितले हो बाप्पा तुम्हाला, बोला किती वेळा सांगितले हो बाप्पा तुम्हाला, किती वेळा सांगितले हो बाप्पा तुम्हाला, इतके गोड खाऊ नका झोपा जीवाला. वणी गावातील रेणुका मातेचे दर्शन करून आम्ही प्रस्थान केले वणी गडाकडे. ही समोर दिसते आहे ती रोपवेची एंट्री आहे आणि बाजूलाच आहे ते आपले तिकीट काउंटर. रोपवेचे ₹120 हे पर पर्सन रिटर्न तिकीट आहे. लहान मुलांचे प्रत्येकी ₹60. जसे आपण रोपवेच्या बिल्डिंगमध्ये प्रवेश करतो, आपल्या उजव्या बाजूला VIP पास काउंटर आहे, जिथे ₹100 प्रत्येकी VIP पास अवेलेबल आहे. चला तर आम्ही निघालो रोपवेकडे. भारतातील प्रथमच हायड्रोलिक टेक्नॉलॉजी बेस असा हा रोपवे, जो दिसायला एक ट्रेनसारखा दिसतो, पण ह्या सोयीने गडावर पोहोचणे खूपच सुखकर झाले आहे. आता समोर तुम्हाला चप्पल स्टँड दिसत आहे, जेथे पर चप्पल ओनली ₹3 इज चार्ज. येथे तुम्ही देवीसाठी वेणी, ओटी, प्रसाद घेऊ शकतात. चला तर आता आपण पोहोचत आहोत आपल्या रोपवेकडे. खूप छान सोय आहे ही आणि आपण काही क्षणातच गडावर पोहोचतो. पहा तर किती शिस्तबद्ध पद्धतीने एंट्री एक्झिट मॅनेज केलेला आहे. इट वॉज रिअली अ ग्रेट एक्सपिरियन्स फॉर मी अँड माय फ्रेंड्स. यू मस्ट एक्सपिरियन्स वन्स इन युअर लाईफ ॲट लीस्ट. चला तर आता आम्ही एंट्री करत आहोत रोपवेमध्ये. आता तुम्ही पाहू शकता की माझ्या मैत्रिणी किती उत्सुक आहेत देवदर्शनासाठी. रोपवेच्या स्पीडमुळे काही क्षणातच आम्ही पोहोचलो होतो गडावरती आणि सगळ्याजणी सज्ज झालो होतो देवीच्या दर्शनासाठी. प्रसन्न शांत असे देवीचे रूप डोळ्यात साठवत देवीला साडी चोळीची ओटी भरून आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. अशी ही आमची 1 दिवसाची ट्रिप कधीही संपू नये असे प्रत्येकीच्या मनात वाटत होते.